काँग्रेसने खूप कामं केलं आहे. त्यांनी पण खूप सारे बाबा ॲटॉमिक सेंटर त्यांनी बनवलं आहे. इवन तो IT पण त्यांच्या काळामध्ये आला आहे. पर अभी उनका कार्यकाल मेरे को लग रहा है खत्म हो चुका है, क्योंकि हमारे एरिया में, क्योंकि मैं खुद उनको वोट नहीं देने वाला हूँ. जे बेरोजगारी वाढत आहे आज, त्याच्यामागे पण कोणी बोलायला तयार नाही सर. शेतकऱ्यांचे काय हाल होतात त्याच्यामागे पण काही बोलायला तयार नाही. वुमेन सेफ्टी पे ध्यान दे, कंट्री के ग्रोथ पर ध्यान दे. विकास हा मुद्दा बघतोय का पक्ष बघतोय का नेता बघतोय? पर्स्पेक्टिव्ह माझा एकच आहे की नरेंद्र मोदी आले पाहिजे. 9 मतदार मतदान करताना कोणत्या मुद्द्याला महत्त्व देतात, त्यांच्या डोक्यामध्ये काय सुरू असतं, अशा प्रकारचे प्रश्न आपण 9 मतदार यांनाच डायरेक्ट विचारणार आहोत. नागपूरमधल्या एका मी कॉलेजमध्ये आहे. येथील विद्यार्थ्यांना काय वाटतं या राजकारणाबद्दल किंवा ते कोणत्या मुद्द्यांवर मतदान करतात याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर सर आता माझं पहिलं मतदान करत असताना मी या दृष्टिकोनातून मतदान करणार आहोत की जसं शेतकरी विभागातला आपला एरिया येतो, तर शेतकऱ्यांना जे आता रिसेंटली झालं होतं आमच्याकडे का पीक विम्याचे पैसे बरोबर मिळत नाही त्यांना, किंवा सरकार जे करत आहे आता आपण बघत आहोत सरकारमध्ये खूप सारा घोळ सुरू आहे सर. इकडलं तिकडलं जाणार आहे, पण जसं आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष केलं पाहिजे. आमच्या दृष्टिकोनातून अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे, तर भविष्याच्या काळामध्ये म्हणजे सध्या जे राजकारण आपण बघतोय, कोणी पण कोणत्या पक्षामध्ये जातोय, कोणत्या पक्षातून जाऊन त्या ठिकाणी उभा टाकतोय, त्या पक्षाचा तिकीट घेतोय आणि त्या मतदारसंघातून तो उभा टाकतोय. मग अशा प्रकारचं राजकारण पाहिल्यानंतर तुला नेमकं म्हणजे काय वाटतं तुला राजकारणाबद्दल? या राजकारणाबद्दल तर काहीच वाटत नाही सर तसं, पण आपल्यासाठी हे सरकार आपल्यासाठी ते त्यांचाच विषय बघत आहे. जे बेरोजगारी वाढत आहे आज, त्याच्यामागे पण कोणी बोलायला तयार नाही सर. शेतकऱ्यांचे काय हाल होतात त्याच्यामागे पण काही बोलायला तयार नाही. आणि त्याच्यानंतर जे सर भविष्याच्या दृष्टिकोनात जे इम्प्लिमेंट करायला पाहिजे ते या सरकारने केलं पाहिजे. जसं आज आपलं पेट्रोल भाव वाढत आहे. मैं भी फर्स्ट टाइम वोट करूंगी और मेरा ये पर्सपेक्टिव रहेगा वोट के लिए जो अपना वेल इंफ्रास्ट्रक्चर बनाए, वुमेन सेफ्टी पे ध्यान दे, कंट्री के ग्रोथ पर ध्यान दे, एंड ये कि मतलब जो भी पॉलिटिकल राइवल्स है उनके साथ भेदभाव ना करे. जे आमचे जे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदी, त्यांचं जे 9 वर्षाच्या कारावधीमध्ये सध्याचं बेस्ट, वन ऑफ द बेस्ट त्यांनी काम केलं आहे कम्पॅरेटिव्हली 70 इयर्सचे काँग्रेसच्या याच्यामध्ये. असं नाही, काँग्रेसने खूप कामं केलं आहे. त्यांनी पण खूप सारे बाबा ॲटॉमिक सेंटर त्यांनी बनवलं आहे. इवन तो IT पण त्यांच्या काळामध्ये आला आहे. बट जे कामाची जे गती आहे ते आता ह्या 9 वर्षांमध्ये खूप इन्क्रीज झाली आहे. आणि मला असं पर्सनली वाटते की आणि BJPचा एक अजेंडा होता ना की BJP 2014मध्ये आली होती. त्यांचा जो अजेंडा होता की आम्ही राम मंदिर बनवू, आम्ही 370 आर्टिकल 370 हटवू आणि ट्रिपल तलाक, ते त्यांचे 3 मुद्दे होते. दुसरे मुद्दे जर स्थानिक लेवलला आपण बघितलं तर रोजगाराच्या संधी वगैरे निर्माण होतात का भाजपच्या कार्यकाळात? हो सर, बिलकुल डेफिनेटली होतं. म्हणजे आपल्या नागपूरमधल्या विद्यार्थ्यांना वगैरे नागपूरमध्येच नोकरी मिळते, त्यांना पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये जाण्याची वेळ येत नाही? नाही सर, येत आहे असं नाही, बट नागपूरमध्ये पण खूप सारे डेव्हलपमेंट होऊन आले. इन्फ्रास्ट्रक्चर आणि खूप सारे IT कंपनीज होऊन डेव्हलप आहे. म्हणजे पहिल्यांदा मतदान करताना तू विकास हा मुद्दा बघतोय का पक्ष बघतोय का नेता बघतोय? नाही सर, मी ॲक्च्युली विकास बघत आहे. आणि सर फ्रँकली स्पीकिंग पर्स्पेक्टिव्ह माझा एकच आहे की नरेंद्र मोदी आले पाहिजे. फक्त ते कोणत्याही पार्टीमध्ये राहा, आय डोंट मॅटर, बट फक्त नरेंद्र मोदी इट्स ती फक्त आले पाहिजे. मी फर्स्ट टाइम वोट करणार आहे, आणखी मी BJPला सपोर्ट करते. का बरं? कारण की त्यांनी जे आता युनिफॉर्म सिव्हिल कोड आणलं ते खूप चांगली वस्तू केली. प्लस युनिफॉर्म सिव्हिल कोड आणखीन यायचं आहे म्हणजे त्या मुद्द्यामध्ये अजेंडामध्ये आहे ते बोलले. आणखी त्यांनी आता राम मंदिरचं उद्घाटन केलं, म्हणजे बनवलं. इतक्या वर्षापासून जी वस्तू होणार, तुला असं वाटत नाही की राम मंदिराचा मुद्दा वगैरे ठीक आहे, परंतु त्यापेक्षा जर एखाद्या मोठी संस्था उभी केली असती किंवा रोजगाराची संधी जर निर्माण केलेली असती विद्यार्थ्यांसाठी, राम मंदिर ठीक आहे निर्माण झालं, लोकांच्या भावना असतात वगैरे वगैरे, पण या दृष्टीने देखील तू विचार करत नाहीस का? करते. त्यांनी पण त्या मुद्द्यांवर जे म्हणजे बनवले आहेत खूपसे, असे नाही की फक्त त्यांनी मंदिरावरच फोकस केलं आहे. ते एक होतं जे अधुरं काम होतं आधीचं, जे आता त्यांनी पूर्ण केलं आहे आणि इतके लोकांची त्यांच्याकडून अपेक्षा. म्हणजे तू मतदान करताना मोदी यांचा चेहरा बघते, पक्ष बघतेस का विकास काम बघतेस? मी हे नाही बघत की मोदी कुठल्या याच्यात आहे, पण त्यांनी आमची म्हणजे जे अपेक्षा होती लोकांची ते पूर्ण केली. प्लस त्यांनी जे खूपशा अशा चांगल्या वस्तू केल्या जे आम्ही खूप आधीपासून विचार करत होतो की झाल्या पाहिजेत, ते त्यांनी आता आपल्या 9 वर्षामध्ये करून दाखवले आहेत. तर त्यामुळे ठीक आहे. म्हणजे मोदींचे मला सांग भाजप पक्षाकडून झालेले किंवा नागपूरमध्ये होत असलेले चांगले कामं सांग. नितीन गडकरींनी जे नागपूरचं थोडं इंफ्रास्ट्रक्चर छान केलं, रोड्स बनवले. काटल विधानसभा है मेरी, जहाँ से अभी अनिल देशमुख विधायक रहे, पर अभी उनका कार्यकाल मेरे को लग रहा है खत्म हो चुका है, क्योंकि हमारे एरिया में, क्योंकि मैं खुद उनको वोट नहीं देने वाला हूँ.
और रही बात क्या बोलते हैं हमारे जिसको मैं वोट दूंगा, क्योंकि बीजेपी वो सिर्फ इसलिए नहीं कि उन्होंने मंदिर वगैरह बनाया, क्योंकि उन्होंने इंफ्रास्ट्रक्चर और अपने देश की उन्नति और G20 की अभी समिट, तो उसमें उन्होंने जो देश को रिप्रेझेंट किया वो भाई कोई नेता नाही पण असं म्हटलं जातं की भाजपच्या कार्यकाळामध्ये धार्मिक ध्रुवीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं. या मुद्द्याला तू कसं बघतो? ते तर म्हणणारच आहे ना, कारण की बाकी लोकांना हे भेटून राहिले ना मुद्दे, कारण की एवढे काम करून राहिले. एका पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीचा सपोर्टर नाही आहे. मला फक्त जे माझे पर्सनल आमचे मुद्दे असतात एक यूथ म्हणून आम्ही त्यांच्या टुवर्ड्स आम्ही फोकस करतो. कोणते मुद्दे तसे? जसं सध्या एम्प्लॉयमेंटचा हा मुद्दा खूप मोठा आहे. जसं जागा निघत आहेत, पण जागा निघाल्यानंतर नागपूरमध्ये तुला वाटतंय का आता मिहान एक सोसायटी बनवलेली आहे, म्हणजे वसाहत बनवलेली आहे, त्या ठिकाणी बऱ्यापैकी कंपन्या येतात असा दावा केला जातो, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते असंही म्हटलं जाते. मात्र तरुणांना रोजगार मिळतोय का? रोजगार नाही आहे असं म्हणता नाही येणार की रोजगार नाही. मिहानमध्ये माझ्या नोनमध्ये पण भरपूर लोक जॉब्स करत आहेत तिथे आणि मोठ्या कंपनीज पण आल्या आहेत, पण नॉट इन फुल फ्लेज, म्हणजे असं पूर्णपणे खूप याच्यात बूस्ट झालं आहे. जे मिहानचे ज्या पर्स्पेक्टिव्हने आणलं होतं इथे त्या पर्स्पेक्टिव्हवर काम करत आहे असं नाही आहे. आत्ताच आपण 9 मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या अपेक्षा काय आहेत, ते कोणत्या मुद्द्यांवरून मतदान करतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. तुम्हीही जर 9 मतदार असाल तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावरून मतदान करता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.